हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. तर चला आज मी तुम्हाला आपला टेम्पो दाखवणार आहे. तर चला अगोदर टेम्पो दाखवते आणि मग तुम्हाला टेम्पोची माहिती देते. तर चला सगळ्यात अगोदर दाखवते तुम्हाला कारभारी. आणि कारभारीनं काय हातरायला रग आणली का काय? गाडीला काय थंड वाजती काय? हातराय पांढराय आणलंय. भाऊजी काय आज सुट्टीवर आहे? काय झालं? कशाला बोलवलं? माप घ्यायचं का? केवढ्याचे घेतले मग? कुठे घेतली? डोळं सांगते ते कोण सांगतोय? वास सांगतोय. नाही पैसा नाही तरी पण तुम्ही प्यायला दिसतंय की मला. सकाळी म्हणलं का तुम्हाला प्यायला? चल ते पण त्यांचं पावसा पाण्याचं बांधायचं आहे. पाऊस येते किती सांगा शिकवा बोला काय फरक नाही पडत. माझं नशीब नाही चांगलं व त्याच्या पलीकडे काय. इथं माझी मैत्रीण राहते ना. करून सवरून नाही होऊन पडतंय. टेप आहे का मशीनचा? मशीनचा टेप आहे का? मशीनचा बघू दोन. इथं माझी मैत्रीण राहते या टेप न्यायला आली. हाँ अभी मैंने खाया नाश्ता बिस्टा किया, इधर फोन किया म्हणून जेवला का? जेवले. हा इथं राहते माझी मैत्रिणीवर. तर आपल्या टेम्पोवर कागद टाकायचा आहे. त्यासाठी पण तुम्हाला सांगते उसणं पासणं करून लोकांकडून मी पैसे घेतलेलं आहे. तर एवढं मोठं पैसे मी एकटे कुठून कमवत असेल तुम्ही सांगा. किती ॲडजस्ट केलं, किती भीक मागितलं. हां आता ह्यांना कसं मोजायचं हे सुद्धा माहीत नाही. आता हे कसलं टेप होता? हा मग तुम्हाला कसला टेप पाहिजे होता? तुमच्या लायकीच आहे घरात. मग कसला आणायचा कसला होता? आता हे तुझं आहे काय टेप कसला असतो या? काय वाजवायचा गाण्याचा पाहिजे काय? टेप कसला असतो? तुमच्या टेप कसला असतो? आमच्या तर इकडं तर असलं असतं बघा. अरे बाबा 1 फूट 2 फूट 3 ही फूट. काय आहे? फुटाचं नसतं. ही काय मशनीचा टेप कसला असतो या? मी चालली घरी आणि फोन बिन करू नका. मी फोन उचलणार बी नाही आणि येणार बी नाही. चावी कुठं पडली? हातात उभं राहिल्या चावी पडली. तर तुम्हाला दाखवणार आहे मी आज गाडी आपली. गाडी स्कूटी इथं लावली आहे. गाडी बांधणाऱ्यानं सुद्धा गाडी लवकर दिली नाही. दिली ती दिली हो का अशी दिली. त्याला कलर नाही, त्याला काय
कसं काय कशी काशी करायची सांगा म्या. किती त्रास होत असेल मला काय कुणाला सांगायचं. डायरेक्ट निघून जाईल म्हणलं तर जा. टेप द्यायचा आहे पण आता नाही जात. आता घरी जाते मी, आवरते आणि निघते. जाव तर जाव कुणाच्या दारात, लेकरच आपले लोकांच्या दारात आहे. ते किती करते बाई ह्यांना. पण फक्त दारू पिऊ नको म्हणलेलं ह्याला कळत नाही. काय करायचं, निघून तर कुणाच्या दारात जाऊन पडावं वाटतं. लोकांना वाटण हिलाच राहू वाटत नाही म्हणून हे अशी करते. गाडीचं असं काम केलं. एवढं काम करायला 50,000 रुपये गेले. तर परत कागद आणायला काल लोकांकडून घेतलं. लोकांकडून म्हणलं तरी घेऊन गाडी लावायला जागा नव्हती. मग मावशीनं आपल्या रूम मालकीनीनं जागा हे बघून दिली गाडीला. एवढं सगळे सहकार्य करते ते. होय, दारू कशा पाय प्यायला? तुम्ही किती जर नाही म्हणलं, मी तुम्हाला सकाळी म्हणलं का 2-4 दिवस म्हणलं का, ह्या आठवड्यात म्हणलं का तुम्हाला? हा, तुम्हाला म्हणलं का मी? म्हणलं का एवढा दिवस? मग कशा पाय प्यायला? वास येतो एवढा तर नाही 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 म्हणतोय अजून. चाललाय पोटून बघा दाना दाना. गड्यासारखं एकटी करते. अजून काय करायला पाहिजे? कोणच्या कुणाचं पैसा पाण्याचा व्यवहार हे ते बाहेरचं काय पाहिजे असेल ते मी करते. त्यांचं वेळेवर टायमाला मिठवून टाकते, उसनं पासनं करते. घरात काय हाय नाही ती बघते. ह्याच्या म्हणजे सगळं मी बघते. फक्त नवऱ्यानं माझ्या साडी घालायचं राहिलंय. इतक्या खालच्या तराला जाऊन मला लाज वाटते तुम्हाला काय गोष्टी बोलायच्या. सगळं हँडल करून सुद्धा फक्त माझी एवढी एकच इच्छा आहे की रात्री मला सुखानं झोपू दे आणि तू दारू पिऊ नको बस. आज जवळजवळ गाडीचा हप्ता भरत आलाय. आता हप्ता येईल तोंडावर 20,000चा. गाडीला रुपयाचं काम नाही. ही तर आमच्या जत्रेपासून जवळजवळ एप्रिल महिन्यापासून घरी आहे. एप्रिल नाही मार्चपासून घरात पडून आहे. 1 रुपयाचं काम नाही. मी एवढे वडाताण करते पण ह्याला काही घेणं देणं नाही. मी का राहते? फक्त लेकरांसाठी राहते. मजबुरी आहे आणि ह्याचा हे असा फायदा घेतो. निघून जाईल म्हणलं तर तुम्ही तर ऐकलंच. डायरेक्ट जा, फोन करू नको. नाही करत. ह्याच्या बॅलन्स पासून ह्याच्या तंबाखू पासून सगळ्या गोष्टी मी हँडल करते. लेकरांना काय पाहिजे काय नाही. लेकरं घेऊन मी एका जागेला कशी राहणार? कुठं राहणार? अक्षरशः मराव वाटतंय. वाटतं मरू वाटत नाही. वाटतं आपला जायचा जीवन हे काय आहे तवा? हे खाईन पिईन मस्त आयुष करण, दारू पिईन, ह्याच्या मनानं जगन. माझ्या लेकरांचं काय होईल? त्या लेकरांमुळे मरू वाटत नाही. महिनाभर 6 महिने लेकरांना जरी आई नाही लागली तरी का नाही, वर्षातून एकदा तर आई लागल ना. जरा मला तर याचं काय सांगू पण वाटत नाही, ह्याला काय बोलू पण वाटत नाही. पहिली गोष्ट तर ह्याच्यापाशी मला राहूच वाटत नाही. पण काय माहिती मला हे सुटत बी नाही. वाटतं असं निघून लांब जावं
यांना तोंडच नाही दाखवा. परत वाटतं आपण एवढं चांगलं राहून पण 4 लोकांचं बघून म्हणते की गेली कोणाला तर घेऊन, म्हणून मला घर सोडू वाटत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर. उद्या लेकरं माझे देय घ्यायचे आहेत लोकांच्या इथं, माझं पोरग अजून लहानाचं मोठं करायचंय, म्हणून ह्याच्यापाशी राहते तर ह्यानं असं चव ओळखतंय. गेल्या रविवारी बी तसाच तमाशा केला पण मी सहन केलं, एक शब्द बी बोलली नाही. आज रविवार आज बी तीच. आणि खोटं तर आखरीत बोलतं, नाहीच म्हणतं, शेवटपर्यंत नाही म्हणतो, पण उद्याच्याला ह्योच माणूस परत खरं बोलणार, हा पेलोय म्हणणार. मीच जाते निघून मुरुड तिकडं. मलाच नगर नवरा बी नगन काय नग त्याला कसं काय करायचं तशी काशी करू द्या. नंबर बिंबर सगळं बंद करून ठेवते.